चला सामन्याला सुरुवात आपण करतोय। एका बाजूला नांदगाव नंदादेवी 40+ नांदगाव आणि दुसऱ्या बाजूला क्रांतिवीर क्रिकेट संघ शिरडोन। दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिलाच बॉल जगदीश भोपी यांचा पाहायला मिळतोय। पडल्यानंतर सरळ पार्लर निघालाय। स्ट्राईक एंडला दत्ता भगत यांना आपण पाहता, नॉन स्ट्राईक एंडला संजय पाटील यांना आपण पाहू शकाल। बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी खेळ करताना आपण जरा पाहिलाय। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ चांगले आहेत, सातत्याने दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिलाय। प्रवास यंग असताना सुद्धा आणि 40+ असताना सुद्धा चांगला खेळ सातत्याने राहिलाय आणि एक चांगला गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असं जगदीश भोपी यांना आपण पाहू शकाल। पहिले 2 चेंडू चांगले टाकले, बीट केला दत्ता भगत यांना आणि त्यानंतर प्रदीप मुकादम यांना आपण पाहता यष्ट्यांच्या मागे। या वेळेला मात्र वेगवान 33 बॉल बीट झालाय आणि त्यानंतर मात्र मिस होत असताना यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल। तिसऱ्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केली जगदीश भोपीनं आणि नांदगाव टीमला धक्का लागलाय। हा पहिला धक्का। सुजय नवीन फलंदाज येत आहेत। सुजयला आपण पाहू शकाल, टॅप करतायत। पुन्हा एकदा आपण पाहू शकाल शांताराम वाजेकर आणि डॉट बॉल। पुन्हा एकदा डॉट बॉल। 4 चेंडूचा खेळ संपला, धाव अद्याप एकही नाहीये, एक विकेट गमावलाय। जबाबदारी आता सुजय आणि संजयना सांभाळावी लागणार आहे। धावा येणं खूप महत्वाचं राहील। 3 षटकांमध्ये कमीत कमी 20+ धावा, 25-30 धावा येणं तितकं महत्वाचं होणार आहे या सामन्यामध्ये, कारण आज पाऊस आहे, वातावरण थोडंसं वेगळं आहे। यावेळेला वेगवान बॉल 33 चेंडू पाहायला मिळाला। मागे यष्ट्यांच्या मागे जी भिंत आहे तुम्ही पाहताय, अगदी प्रदीप मुकादम चेंडूला स्टॉप करतो, थांबवतोय आणि त्यानंतरचा बॉल सुद्धा आणखीन डॉट बॉल आलाय। 5 चेंडू फेकले जगदीश भोपीने। मी मागाशीच म्हणालो एक चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो। आजही शिरडोन गावातील जी तरुण खेळाडू खेळतात त्या प्रत्येकासाठी डोकेदुखी ठरणारा गोलंदाज आहे आणि या पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा आता मात्र उचली घेणारा बॉल। मागचे चेंडू खाली ठेवले, आताचा बॉल थोडासा उचली घेतोय। षटक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक मिळून टाकत असताना इथून तुम्हाला पाहायला मिळत आहे ते जगदीश भोपीची का अगदी कौतुक करूया आपण। चांगली गोलंदाजी, बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवानं खेळपट्टीची मिळालेली साथ, ओलसर खेळपट्टी, त्याच्यावर चेंडूला स्किट करणं, टर्न करणे, सारं काही अगदी पाहायला मिळालं आणि पहिले 6 बॉल आले ते डॉट आणि अद्याप एकही धाव नाही। नांदगाव संघ आता ओळखावं लागेल येणाऱ्या 12 बॉल मध्ये कमीत कमी 20-25 पर्यंत पोहोचणं, एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी समाधानकारक धावसंख्या जोडणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। अगदी आपण पाहता आमची संजूजी म्हात्रे सरांना सुद्धा आपण पाहू शकाल। बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर कॉमेंट्री टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांना आपण पाहत आहे, आजही 40+ पंचांच्या भूमिकेत सुद्धा ज्यांना आपण पाहत असतो आणि आज त्यांचा संघ सुद्धा पाहायला मिळेल। परंतु पहिले 6 बॉल डॉट आले, येणारे पुढचे 12 बॉल संजय पाटील कशा पद्धतीने खेळ करतील आणि समोर गोलंदाज कोण असेल हे सारं काही अगदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 12 बॉल मध्ये कमीत कमी 20-25 धावा जरी जोडल्या तर एक चांगली धावसंख्या, कारण नांदगाव संघाची गोलंदाजी सुद्धा तितकी चांगली आहे हे आपण बऱ्याच वेळेला पाहिले। धावा रोखण्यासाठी प्रयत्न केले जाते, परंतु धावा त्याआधी जमवावा लागेल, तुम्हाला बॅलन्स करावा लागेल, कारण ज्या आधी आपण खर्च करतो त्या अर्थी आधी तुम्हाला बॅलन्स जमवावा लागतो आणि तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स जमवणं तितकं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो खर्च करावा लागणार आहे। येणारे पुढचे 12 बॉल, परंतु जनार्दन टकले बॉलिंग मार्कवर सज्ज।
जनार्दन टकल्यांचा पहिला बॉल खेळपट्टीच्या मधोमध पडलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि या बॉलवर मात्र उत्तर देता आलं नाही. आणखी एक डॉट बॉलची सांगता आणि समाप्ती. धावसंख्या अद्याप नाही. संजूजी मात्र यांना विनंती असेल आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. अगदी पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार गोलंदाज जनार्दन टकले समोर संजय पाटील यांना आपण पाहत आहे. त्यावेळेला बॉल लोड फुल टॉस होता. हलक्या हातानं स्टिअर केलाय समोरच्या दिशेला आपण पाहतो ऑन साइडला सेकंड साठी निघालाय. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र या बॉलवर मात्र धावा जोडल्या जातील त्या म्हणजे 2 धावा. धाव अकाउंट इथून ओपन झालंय. अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश ओपन झालंय. टीमची धावसंख्या 2 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 2 धावा. येणारा बॉल कदाचित कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न असावा परंतु टायमिंग जुळलं नाहीये प्रॉपर आणि त्यानंतर चेंडू निर्धारित जागेमध्ये एका धावेसाठी आणि या एक धावेनं टोटल धावसंख्या 3. ज्यांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय ते जमला हॉटेलचे सर्वे सर्वा सतीश शेठ मुकादम यांना आपण पाहू शकाल. आज त्यांचे चिरंजीव दर्शन त्याचा सुद्धा आज वाढदिवस आहे. इकडे जगदीश शेठ मुकादम त्यांचे चिरंजीव स्मरण यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पर्धा आपण पाहत आहे. व्यासपीठावर त्यांचे छोटे बंधू गिरीश शेठ मुकादम यांना सुद्धा आपण पाहू शकाल. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि सर्व मंडळींचं पुन्हा एकदा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 2 न पुन्हा ऍड होईल. भूपेंद्र पाटील स्ट्राईक एंडवर येत आहेत. आता नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये आता जबाबदारी सांभाळावी लागेल परंतु धावसंख्या टोटल आहे ती स्कोर कार्डवर 5 धावसंख्या. यावेळेला हा बॉल कदाचित आणखीन एक फलंदाजाला परतावं लागतंय. कदाचित भूपेंद्र पाटील हे बाद होताना पाहायला मिळतील आणि भूपेंद्र यांच्या जागेवर निलेशला पण पाहू शकाल. क्लीन बॉल होताना पण पाहिले निलेश येत आहेत. एका पाठोपाठ हुद्रे मिळतात एका पाठोपाठ विकेट जात आहेत आणि त्यानंतर मात्र आता आज पावसाचं वातावरण थोडंसं आपण पाहिलं तर जास्त आहे कारण काल आणि आज पाऊस पडतो आहे. बरेच दिवस थोडासा पाऊस थांबला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आज एकंदरीत जर विचार केला तर थोडासा व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे. ताप थंडी त्यानंतर मलेरिया डेंग्यू पेशी कमी होणे सारे काही अगदी थोडंसं पाहायला मिळतं. प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. गरम पाणी प्यायचं उकळून पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं बऱ्याचशा गोष्टी करणं तितकंच महत्वाचं कारण पावसाळ्यामध्ये हे सारं काही अगदी पाहायला मिळत असतं आणि आजारपण हे सुद्धा वाढत असते हे सुद्धा आपण पाहत असतो. परंतु नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश येतोय. स्ट्राईक एंडवर संजय आहे परंतु बॉलिंग मार्कवर आता शांतारामजी वाजेकर यांना आपण पाहू शकाल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 5 धावा. टीम नांदगाव संघ येणारी या षटकामध्ये 10-12 धावा जर आल्या तर कदाचित बॉल टू बॉल रन्स आणि तशी गोलंदाजीसाठी एक समाधानकारक धावसंख्या होणार आहे आणि त्यासाठी आता प्रयत्न कसे राहतील नांदगाव टीमचे हे सुद्धा पाहायचं आहे. शांतारामजी वाजेकर यांचा हा पहिला बॉल पंच वळतायत लालचंद गावण सर आणि सांगत आहेत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून पहिली धाव जोडली गेली आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर येतील त्या म्हणजे 6 धावसंख्या.
या वेळेला हा बॉल आणि आता मात्र या बॉलवर एक सिंगल आणि सिंगल न धावा संख्या 7. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या आता स्कोर कार्डवर 7 धावसंख्या आहे. 2 चेंडूचा खेळ संपला पुढच्या बॉलसाठी. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. कदाचित त्या बॉलवर मात्र धावा मिळतील 4. इनफिल्डला क्लिअर केलंय. फिल्डरच्या जवळून चेंडू निघालाय आणि निलेश यांच्या बॅट मधून हा चौकार सुद्धा पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रोक होता, कलात्मक स्ट्रोक होता आणि या फटक्यामध्ये धावा सुद्धा 4 मिळाल्या आणि 4च्या मदतीनं टोटल धावसंख्या स्कोर कार्डला जोडली गेली ती तब्बल आता 11 धावसंख्या. च्या धावा जितक्या या षटकामध्ये जोडल्या जातील ना तितक्या नंतरच्या पुढच्या येणाऱ्या गोलंदाजीसाठी तुम्हाला समाधानकारक असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न कुठपर्यंत राहतील हे ज्या षटकामध्ये जितकं प्रयत्न करतील ना तितकं तुम्हाला गोलंदाजीमध्ये ते प्रभावी असणार आहे. या वेळेला आता दडपण पाहायला मिळतं. प्रेशर आलाय. चौकारानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईट नंतर धावसंख्या वाढली जाईल. धावसंख्या 12 धावा. धावसंख्या 12 स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. जममल्लार हॉटेल आणि मग एक उत्कृष्ट अशी चव आपण पाहू शकाल. सातत्यानं वेगवेगळ्या मेन्यूज आपण हॉटेल्समध्ये पाहत असतो आणि आमच्यावर सुद्धा खूप सारं प्रेम राहिलंय. गिरीश शेठ मुकादम असतील, आमचे जगदीश शेठ मुकादम, सतीश शेठ मुकादम, प्रत्येक स्पर्धा त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धा असो डे स्पर्धा असो ती संपली की त्यानंतर अंपायर्स, कॉमेंटेटर, स्कोरर्स असतील या सर्वांसाठी एक चांगली मेजवानी त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळत असते. आमच्या एकनाथ शेठ मुकादम हे सुद्धा सातत्यानं जातीनं लक्ष घालत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आणखीन एक अवांतर बॉल आलाय. अवांतर नंतर धावसंख्या टोटल आता 13 धावसंख्या स्कोर कार्डवर. साईप्रीत लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करताना आपण पाहू शकाल. मागे यष्टांच्या मागे फ्लेक्स बॅनर तुम्हाला पाहायला मिळतं. जय मल्हार हॉटेल आणि मग ज्यांचा वाढदिवस आहे दर्शन आणि स्मरणला सुद्धा आपण पाहू शकाल. या वेळेला फटका सुरेख मिडल ऑफ द बॅट समोर आलाय आणि त्या समोर आलेल्या बॉलला सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. कारण बरीच वर्ष मी हा खेळ खेळतोय हे निलेशने सांगितलंय. लांब लांब षटकार मिळणं ही माझी ओळख आहे आणि ते सांगत असताना हा येतो आजच्या या दिवसामधील आणि या स्पर्धेमधील पहिला षटकार आणि या षटकाराने धावसंख्या आता पुढे जाईल ती 19 धावसंख्या. मी मगाशीच म्हणालो जितक्या धावा या षटकामध्ये जोडल्या जातील तितकं बरंच काही करता येईल दुसऱ्या सत्रामध्ये टीम नांदगाव संघाला आणि तितक्याच कधी काहीशा कठीण परिस्थितीमध्ये जावं लागेल. प्रभाव वाढेल टीम शेडोन संघावर, परंतु आता सुद्धा कमबॅक करणं गरजेचं असेल. चेंडू शिल्लक असतील आता 2 चेंडू. येणाऱ्या 2 बॉलमध्ये सुद्धा कमी धावा खर्च झाल्या. विकेट गेली. शांताराम वाजेकरांचा कमबॅक झाला तर कदाचित धावा सुद्धा कमी होतील. परंतु या वेळेला कव्हर आणि पॉइंटच्या मधून केलेला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. थोडसा डिस्टन्स चुकलाय आणि त्यानंतर मात्र जे निर्धारित जागेमध्ये बॉल गेलाय आणि धावसंख्या 1 मिळेल. धावसंख्या आता 20 वर पोहोचली आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिमच्या बॉलवर आता धावा किती येतील हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनत आहे. 4 चेंडूचा खेळ केला. 11 धावा पाहायला मिळाल्या. येणाऱ्या पुढच्या बॉलवर आता काय रणनीती असेल, शेवट कोणत्या टीमचा घोड असेल. एका बाजूला नांदगाव, दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळतीये ती शिरडम 40+ चे जुने जाणते खेळाडू ज्यांनी बरीच वर्ष कालखंड गाजवलाय असे आज सर्व संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन. या वेळेला खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न करतो. यू मिस, आय विल डेफिनेटली. क्लीन बॉल यष्टांचा वैद, संजयच्या पारीचा अंत, शांताराम वाजेकरांना मिळाली सफलता आणि शेवटच्या बॉलवर शिरडण टीमचा शेवट झालाय गोड. 18 बॉल संपले, पूर्वार्ध संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर नांदगाव टीमनं जमवलं 20 करायचे ते शिरडण संघाला धावसंख्या 21. 7च्या सरासरीनं 21 धावसंख्या आता या मॅच मध्ये करायची आहे.
चला नेक्स्ट मॅच असेल बघा, चिंचपाडा टीम 40+ आणि नेवाली 40+. दोन्ही टीम कर्णधार आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नेवाली आणि चिंचपाडा 40+ दोन्ही टीम आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. चला टार्गेट असेल येणारे 18 बॉल 3 षटकांमध्ये करायचे त्या टीम शिरडून संघाला नांदगाव टीमच्या अगेन्स्ट 21 धावा, तर 21 धावा वाचवायच्या टीम नांदगाव संघाला. कोण पुढे जाईल सुद्धा पाहायला मिळेल. आपण पाहत राहील स्पर्धा. क्रांतीवीर 40+ क्रिकेट संघ, जयमल्लाल हॉटेल पुरस्कृत आणि दर्शन आणि स्मरण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगदीश शेठ मुकादम, सतीश शेठ मुकादम आणि गिरीश शेठ मुकादम यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला श्याम पाटील आणि राजेश कातारा. चला नेवाली टीम आणि चिंचपाडा टीम, चला दोन्ही टीम कर्णधार आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला मॅचला सुरुवात. येणारे 18 बॉल आणि 21चं टार्गेट. पहिला गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार होतोय भूपेंद्र पाटील. भूपेंद्र पाटील यांचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इथून मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. पडल्यानंतर कदाचित असं वाटलं होतं की थोडंसं संभ्रम निर्माण होईल की काय, परंतु इथून पंच तटस्थ राहिले. पहिला बॉल इथून डॉट येतोय. 18 बॉल आणि त्यामध्ये टार्गेट आहे टोटल 21 धावसंख्येचं. प्रदीपच्या बॅटमधून बऱ्याच वर्षापासून चांगला खेळ आपण पाहिलाय. बॅटिंगच्या जोरावर सुद्धा चांगला लांब लांब षटकार मारणे त्याचं अगदी वैशिष्ट्य राहिलं आणि त्याच्या नावावर सुद्धा एक बाईक सुद्धा आपण पाहिली आहे. परंतु आज मात्र 21 धावा जमवण्यासाठी शिरडोन आणि घरच्या मैदानावर कसा खेळ राहणार आहे हे सुद्धा अगदी पाहायला मिळेल. भूपेंद्र पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल समोरच्या दिशेला स्ट्रेट फॉरवर्ड. अगदी सिंगल कंप्लीट सेकंड साठी निघतील का, आणि चेंडू थांबला गेला. जो पाणी आहे, पाणी अडला आहे, त्या पाण्यामध्ये चेंडू थांबलाय. विजयल असं वाटलं कदाचित चेंडू हातामध्ये येईल, परंतु तसं घडलं नाही आणि त्यानंतर वेगानं 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा संख्या 2. चिंचपाडा टीम आणि नेवाली संघ आपलं स्वागत आहे. टॉस साठी आपण संपर्क साधा, परंतु या बॉलवर आली लेग बाईटची एक धाव. एकदम मिळेल. धावा संख्या 3 आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. धावा संख्या 3. 21चा 1, 21चं टार्गेट आणि त्याच्या परिस्थितीमध्ये धावा कशा जोडल्या जातील, धावा कशा कंप्लीट होतील, धावा रोखल्या जातील का. 40+ सारे खेळाडू बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर कशा पद्धतीने खेळ करतील हे सुद्धा पाहायला मिळेल.
आणखीन एक चांगला बॉल स्लोवर वन हलक्या तर धीम्या गतीनं खेळतोय. एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या आता 4 या अंकावर. सन्माननीय आमच्या राजूजी कतारा साहेबांना आपण पाहू शकाल आणि आज त्यांचा संघ खेळणार आहे. राजूजी कतारा यांचं सुद्धा योगदान खूप मोठं राहिलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मग रबर बॉल असेल, टेनिस क्रिकेट असेल आणि नेवाली टेनिस क्रिकेटमध्ये एक अग्रगण्य नाव घेतलं, अग्रानं नाव घेणारं हे व्यक्तिमत्व आहे राजूजी कतारा साहेब आणि त्यांची सुद्धा स्पर्धा आपण पाहत असतो. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. या वेळेला मात्र चांगला बॉल एस्टनच्या मागे संजयची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिले इथून संपलाय. भूपेंद्र पाटीलचा धावा फक्त आल्या 4 आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि टार्गेट असेल आव्हान उरलंय ती धावसंख्या 17. येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 17 धावसंख्येची. व्यासपीठावर ज्यांचं आगमन होते सन्माननीय द विलेज हॉटेल आणि रेस्टॉरंट आणि त्याचे सर्व आपण पाहू शकाल. दत्ताशेठ मुकादम मामा यांचं आगमन झालेलं आहे. सातत्यानं क्रिकेटवर खूप सारं प्रेम, सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा दमदार कामगिरी असेल. त्यांच्या सौभाग्यवती शेडूम ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या दत्तमामा मुकादम यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचं सुद्धा खूप सारं प्रेम सातत्यानं आम्हाला मिळत आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चांगले 2 चेंडू टाकले गोलंदाज दत्ता भगत यांनी. सचिन चौधरीला आपण पाहत आहे. सचिन चौधरी नॉन स्ट्राईक एंडवर आणि प्रदीप मुकादमला आपण पाहत आहे स्ट्राईक. प्रदीपकडे बऱ्याचशा म्हणेन टीमचा भार आहे, टीमचा भार सांभाळायचा आहे, त्याच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास कुठपर्यंत तो सार्थकी लावतो. पण बाहेर निघालाय बॉल आणि पंच सांगत आहेत इट्स अ वाईड बॉल. अवांतर चेंडू फेकला, अवांतरची धाव जोडली गेली आणि धावसंख्या आता 5 वर पोहोचली आहे. टार्गेट आता पुन्हा एकदा येणारे 10 चेंडू आणि त्या 10 बॉल मध्ये राहिल्या 16 धावा. या वेळेला बॉल आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा डीप मध्ये होता, बाहेर बॉल होता आणि त्या बॉलवर पुन्हा एकदा पॉइंटला एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आता 6 वर पोहोचली आहे. करायचे 15. येणारी 9 चेंडू आणि 15ची गरज असेल. आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल टीम चिंचपाडा संघाला की आपण सुद्धा टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच नेवाल आणि चिंचपाडा 40+ आणि इथून आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीमचा. दत्ता भगत यांचा बॉल बरीच वर्ष खेळतोय. वेगवेगळी पारितोषिक, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर अशी कित्येक पारितोषिक या खेळाडूंना जिंकली आहेत आणि त्याचा आदर्श घेऊन कित्येक खेळाडू घडतायत आणि 50 धावा सुद्धा अर्धशतकीय पारी सुद्धा खेळाडूच्या नावावर सातत्यानं राहिली आहे. प्रदीपला सुद्धा 50 धावा करताना आपण पाहिलाय. परंतु आज मात्र जर विचार केला तर संघाला गरज असताना प्रदीप, सचिन यांना सुद्धा काहीतरी कारनामा करावा लागेल. त्याच्याबरोबर नांदगाव संघाच्या गोलंदाज सुद्धा काहीतरी पराक्रम करावा लागेल. येणारा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहत दूरवरून खेळलेत. एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर काढला 7 अंकावर. येणारे बॉल आता 7 आणि गरज असेल ती 14 धावसंख्येची. 5 चेंडूचा खेळ संपलाय. त्या 5 बॉल मध्ये खर्च केला फक्त 3 धावा. येणारे 7 चेंडू आणि 14 धावा. जसं जसं सिंगल धाव येईल, डॉट बॉल येईल, तसं प्रेशर शिरडोन टीमवर वाढणार आहे आणि ते प्रेशर रिलीज करण्यासाठी तुम्हाला कदाचित या बॉलवर मोठा फटका खेळणं आहे तितकंच महत्वाचं राहणार आहे. कदाचित षटकार आला तर धावा कमी होतील, थोडंसं अंतर कमी होणार आहे. शेवटच्या मॅच षटकामध्ये तुम्हाला थोड्या धावा कमी राहतील. परंतु दत्ता भगत आणि समोर प्रदीपला आपण पाहत आहे. समोर बॉल होता, संपर्क नाही आहे, मिस होत आहेत आणि यष्टीरक्षक संजय सुद्धा बीट झाले आणि त्यानंतर हातामधून निसटला बॉल आणि मिळाली ही 22ची एक धाव.
धावसंख्या एक आली आणि या एक धावेनं टोटल आपण पाहू शकाल धावसंख्या 8 येणारे 6 बॉल आणि 13ची गरज. चला व्यासपीठावर आपण सन्मान करतोय राजेश शेट कातार यांचा इथे सन्मान आपण करूया स्पर्धेच्या वतीनं. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, चांगले व्यक्तिमत्व, विविध क्षेत्रामध्ये यांची कामगिरी चांगली आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा भरीव कामगिरी, चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. 40+ साठी सुद्धा आपण ज्यांना पाहत आहे ते आमचे गिरीश शेट मुकादम आणि त्यांच्या वतीनं राजेश शेट कातार यांचा आपण करतोय यथोचित मान सन्मान. त्यानंतर आमच्या श्यामजी पाटील आहेत चिंचपाडा, त्यांचं सुद्धा बऱ्याच वर्षापासून क्रिकेटसाठी आपण ज्यांचं योगदान पाहिलेलं आहे चिंचपाडा टेनिस क्रिकेट, आणि त्यांचा सुद्धा इथे सन्मान आपण करतो. या स्पर्धेच्या वतीनं आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. ज्यांचं नुकतंच आगमन झालं या व्यासपीठावरती चंद्रकांतजी ठोंबरे साहेबांचं सुद्धा आपण इथे स्वागत करणार आहोत. चिंचवड गावचे एक दमदार व्यक्तिमत्व श्यामजी ठोंबरे यांच्या बरोबर सातत्याने ज्यांना आपण पाहत असतो आणि क्रिकेटसाठी चांगलं योगदान राहिलेलं आहे. श्याम ठोंबरे असतील आणि चंद्रकांतजी ठोंबरे यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. सतीश दादांचे शुभ हस्ते आपण आलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या वतीनं द विलेज हॉटेल अँड रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा आणि ज्यांच्या सौभाग्यवती शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत ते आमचे दत्ताशेठ मुकादम, त्यांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. दत्ता मामा मुकादम यांचा सन्मान. गोलंदाज बॉलिंग मार्कवर येथील विजयला आपण पाहत आहे. विजय गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे मॅचला युटर्न देण्याची, परंतु समोर प्रदीप जोपर्यंत तोपर्यंत मॅचचं चित्र स्पष्ट होईल असं नाही आहे. कारण प्रदीपचा एकाच मोठा फटका जर आला तर धावा वाढतील, धावा वेगानं पुढे जातील, त्यासाठी प्रयत्न करणं आणि शेवटपर्यंत लढणं झुलणं तितकंच महत्वाचं आहे. या बॉलवर 2 आल्या आणि 2 धावसंख्या आता पुढे गेली ती म्हणजे 10 या अंकावर. येणारे 4 चेंडू आणि आता गरज असेल 11 धावसंख्येची. 4 बॉल आणि 11. एक बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. एक डॉट बॉल नांदगाव टीमला पुढे घेऊन जाईल. एक चांगली बॉलवर येणारी धावसंख्या चौकार षटकार इथून शिरडून टीमला पुढे घेऊन जाणार आहे. 4 चेंडू आणि 11 धावसंख्या. या वेळेला हा बॉल पंच या बॉलवर 1 धाव. 1 धाव असेल, एज लागली, बॅटला स्पर्श झालाय बॉल आणि 1 धाव मिळते. आता 3 चेंडू आणि गरज असेल ती 10 धावांची. 3 चेंडू आणि 10 धावा. चला टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला टीम चिंचपाड आणि दुसऱ्या बाजूला नेवाली असे संघ असतील. चला आपण टॉस करतोय. या वेळेला फटका सुराक्या कदाचित चौकार जाण्याची शक्यता होती, परंतु भूपेंद्र पाटीलचं कौतुक करूया आपण. खूप चांगलं एफर्ट त्याने दाखवलं, चेंडूला थांबवलं, स्टॉप केलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय या बॉलवर 2 धावा आल्या, 2 धावा वाचवल्या आणि आता मात्र येणारी 2 चेंडू आणि 9ची गरज आहे. एकच धाव. ओके हा बॉल आता मात्र आपण पाहताय अलॉंग द कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दत्ता भगत. फंबल होतोय परंतु 2 धावा आणि आता मात्र काय घडतंय, आता मात्र काय घडतंय, कदाचित चुकी झाली का. 2 आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा ओव्हर थ्रूची 1 धाव, अशा 3 धावा आल्या. आता शेवटचा अंतिम 1 बॉल आणि कंपल्सरी 6ची गरज. म्हणजे बघा सामना कसा रंगतोय. सरडा जसा रंग बदलतो तसा खेळ आपले रंग दाखवतोय.
कारण कदाचित मी म्हणेन दत्ता भगत यांनी नॉनस्ट्राईकला चेंडू फेकला असता, एकदा एक्स्ट्रा राहिली असते, परंतु एक बॉलचा षटकार आला तर शिरडोन संघ विजयी, डॉट बॉल आला तर नांदगाव संघ विजय प्रस्थापित करेल. एक चेंडू 6ची गरज, एक एक धाव महत्वाची, एक एक धाव महत्वाची. त्यासाठी झुंजताना लढताना आपण रडताना कित्येक संघांना पाहिलं, परंतु विजय सुद्धा एक चाणाक्ष गोलंदाज आहे, डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे प्रदीपच्या समोर जर कदाचित बॉल गेला तर षटकार जाऊ शकतो. त्याने डीप मध्ये ठेवला आणि त्यानंतर हा डॉट बॉल टाकत असताना सामना नांदगाव संघाने जिंकलाय. कदाचित